नागपुर में बेलतरोड़ी पुलिस की एक बड़ी कार्रवाई सामने आई। जानकारी के अनुसार एक तड़ीपार आरोपी धारदार हथियार लेकर इलाके में लोगों में दहशत फैला रहा था। इसी बीच पुलिस को सूचना मिली और तुरंत कार्रवाई करते हुए आरोपी को धर दबोचा गया। आरोपी के खिलाफ पहले से ही कई आपराधिक मामले दर्ज है और उसके खिलाफ तड़ीपार की कार्रवाई भी की गई थी। इसके बावजूद वह इलाके में आकर आतंक मचा रहा था। पुलिस ने आरोपी के कब्जे से धारदार हथियार बरामद कर लिया और आगे की जांच शुरू कर दी गई। पोलीस स्टेशन बेलतरुडी या ठिकाणी क्राईम चार्टवरील आरोपी जो गुन्हे अभिलेखावरील आरोपी आहे सुनील पांडुरंग गायकवाड, वय 35 वर्ष, राहणार कैकाडी नगर, हा आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की हा पोस्टे हद्दीमध्ये आलेला आहे आणि हातात शस्त्र घेऊन धूमधाम करत आहे। या आधारावर आम्ही त्वरित घटनास्थळावर टीम रवाना केली। टीम मध्ये एपीआय कांडुरे आणि त्यांच्यासह डीबीचा स्टाफ त्वरित स्पॉटवर गेला आणि त्यांना सदर व्यक्ती हा मिळून आला। त्याला नावपत्ता विचारले तो त्यांनी नावपत्ता सुनील पांडुरंग गायकवाड याप्रमाणे सांगितला। पंचसमक्ष कारवाई करण्यात आली। यामध्ये सदरचा आरोपी हा क्राईम चार्टवरील आहे आणि शरीराविरुद्धचा आहे। त्याचबरोबर आम्ही याला नियमित माननीय पोलीस उपायुक्त यांच्या तडीपार आदेशानुसार याला 2 वर्षासाठी नागपूर जिल्हा आणि ग्रामीण मधून तडीपार करण्यात आलेले होते। याला तडीपार याची कारवाई बाबतचा अहवाल सुद्धा प्रसारित करण्यात आला होता। माननीय पोलीस आयुक्त सर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही नियमित जे तडीपार आरोपी आहेत आणि जे एमपीडीए वरील रिलीज आरोपी आहेत, तसेच शरीराविरुद्धचे 307, 302 असे जे आरोपी आहेत यांना आम्ही नियमित डीबी पथकाच्या सहाय्याने घरी जाऊन किंवा इतरस्थ ठिकाणी शोध घेतो आणि चेकिंग करतो। उद्देश हाच आहे की कोणताही अनुचित प्रकार व्हायला नको आणि यामध्ये हे सर्वांची माहिती आम्ही संग्रहित केलेली आहे। यामध्ये सदरचा आरोपी हा धूमधाम करताना मिळाल्यामुळे सदर आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेतले आणि त्याचे मेडिकल करून जे त्याच्या हातात शस्त्र मिळाले त्यावरून त्यावर 425 भारतीय हत्यार कायदा व तसेच 135 कलम मुंबई पोलीस कायदा याप्रमाणे त्यावर कारवाई करण्यात आली। तसेच त्याला तो तडीपार असताना सुद्धा मिळून आल्याने त्यावर 142 प्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे आणि यामध्ये तपास सुरू आहे। संपूर्ण कारवाई पंचवर्ष अधिकाऱ्याने आपल्या मार्गदर्शनात टीमने केलेली आहे। सदरची संपूर्ण कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 4 तसेच पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त हिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली।